आमच्यावर का केसेस केलं, तेव्हा त्यांना पण केसेस करायचं. आम्ही त्याही सांगितलं ना की आमच्यावर मग त्यांच्यावर पण केसेस करा की बाबा मराठी हे राहणं खूप गरजेचंच आहे. त्यांनी कंपल्सरी मराठी तिथे महाराष्ट्रात राहायचं आहे ना, तर शिकलंच पाहिजे, मराठीच बोललं पाहिजे. हा जो काही वाद झालेला आहे मीरा भाईंदर मध्ये आपल्याला आज दिवसभर पाहायला मिळाला, पण नेमका हा वाद कशामुळे झाला, तर या वादाची ठिणगी कुठून पेटली तर मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. मीरा रोडच्या शांती पार्क परिसरात जोधपूर स्वीट्स अँड नमकीन या दुकानाचे मालक आहेत, म्हणजेच बाबूलाल चौधरी. बाबूलाल चौधरी यांचं वय साधारणतः 48 वर्षाचे आहेत. ते मनसेच्या कार्यकर्त्यांसोबत त्यांचा वाद झाला आणि वाद असा होता की फक्त मराठीच का बोलावं आणि मराठी का बोलावं यावरून वाद पेटला. आणि त्यानंतर मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना बेदम मारहाण केलेली आहे आणि त्या मारहाणीनंतर आपल्याला 3 जुलै रोजी व्यापाऱ्यांनी जो काही बंद पुकारलेला होता आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्यानंतर एकंदरीत राजकारण खळबळजनक झालेलं आहे, राजकारण पेटलेलं आहे. आणि या राजकारणात आज आपण बघतोय की या राजकारणात इतकं मोठं आंदोलन पेटेल हे याची कल्पना देखील कोणी केली नव्हती. आणि हे राजकारण पेटलं, त्यामुळे प्रत्येक नेत्यांच्या प्रत्येक लोकांच्या प्रतिक्रिया आपण बघितल्या. पण आपण मराठी माणसांना काय वाटतंय, मराठी लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत आणि मराठी माणसांच्या काय भावना आहेत की त्या मराठी बोललंच पाहिजे का किंवा अशा अनेक मुद्द्यांना हाताळणार आहोत. तर आपल्यासोबत आपण आपल्या काकांकडे जाऊयात आणि जाणून घेऊयात त्यांच्या काय भावना आहेत. काका, आज जो मीरा भाईंदर मध्ये मराठी अमराठीचा वाद झालेला आहे, तुम्हाला काय वाटतं त्यावर? मला वाटतं हे नाही हे ते सांगताय, मी ऐकलं सर्व ते सकाळपासून तेच बघतोय. त्यावेळेस आम्ही 4 दिवस दुकानं बंद पडली तर तुम्ही उपाशी म्हणलं, तर आम्ही त्यांनी बाकीच्या उत्तरं दिली 4 दिवस का तुम्ही कायमचे धंदे बंद करा आणि तुम्ही जा ना, कोण उपाशी म्हणतं आम्ही बघू. बरोबर ना. मग म्हणजे तुम्हाला काय वाटतंय की आता आपण एकीकडे पहलगामचा हल्ला आपण पाहतोय की पहलगाम मध्ये हल्ला झाला, तिथे पर्यटकांना विचारलं, जात विचारून मारलं गेलं पर्यटकांना. तर मग आपण महाराष्ट्रामध्ये कोणाला मराठी बोलायला येतंय का हे विचारून हा अतिरेक करतो असं नाही वाटत का तुम्हाला? अतिरेक नाही करत आम्ही. विचार म्हणजे ते बोलतात की आम्हाला मराठी येत नाही आणि येणार नाही, ते आम्हाला तुमची जबरदस्ती नाही आमच्यावरती. अरे रवी करतायत ना, ते चुकीचं आहे. तुम्ही मराठीचा मान ठेवा की आम्हाला सांगा की आम्ही मराठी हळूहळू शिकू आणि बोलू. तर तुम्ही अशी अरेरावी करू तर आम्ही कसं सहन करणार? आम्ही सहन करू शकत नाही. आणि ते जोधपूरचे जे मालक आहेत त्या स्वीट्स दुकानाचे मालक आहेत, हा, तर त्यांना बेदम मारहाण केलेली आहे मनसेच्या कार्यकर्त्यांनी. कुठेतरी ही आक्रमक भूमिका नाही वाटत का तुम्हाला? अशा आक्रमक कशाला भूमिका आहे? त्यात काय आक्रमक भूमिका आहे? आक्रमक भूमिका थोडी आहे. ते असे उद्धट बोलणार, तुम्ही जा काय तुला काय करायचे ते उकडून घे सांगतात ते. आणि इथे येतात आणि आम्हाला सांगतात काय करायचं ते करा म्हणून. मांजर कसे गप्पा बसणार? आणि आज मुळात महत्वाचं म्हणजे की मीरा भाईंदर मध्ये जे आंदोलन पेटलेलं आहे त्याला मूळ कारण म्हणजे की जो रूट मागितला होता त्यांना तो रूट दिला नाही गेलाय आणि पोलिसांनी नकार दिला. मी सर्व बघितलं, काय नाही ते पोलिसांचं नाही, फडणवीसचं सर्व दडपण आहे. एकत्र येऊन द्यायचं नाही मराठी माणसांना, बाकी काही नाही. त्यांना आता समजलं की सर्व मराठी एकजूट झालेली आहेत, आपलं आता काही खरं नाहीये. तेव्हा सरनाईक पण आले होते, त्यांना गो बॅक म्हणून परत पाठवलं त्यांनी. बरोबर आहे. एवढे दिवस का तुम्ही झोपला होता का? आणि आता तुम्हाला आठवतंय? पण देवेंद्र फडणवीस असं म्हणत आहेत की आम्ही याला नकार का दिला, कारण कुठेतरी राजकारण पेटू शकतो, म्हणजे वाद होऊ शकतात आणि संघर्ष होऊ शकतो, दंगली घडू शकतात. त्याच्यानंतर ते काय बोलले होते का आम्ही असं कुठे सांगितलं नाही त्यांना काय परमिशन देऊ नका म्हणून? हे नंतर सांगताय. त्याच्यानंतर तुम्ही आंदोलन करायला सोडले. ते आधीच जर केलं असतं शांततेत मोठं झालं असतं ना. पण हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला? त्यातल्या त्यात म्हणजे डायरेक्ट आंदोलकांना उचलून घेऊन गेले, हे चुकीचं आहे ना. मग तू घेऊन गेले तर त्यावेळेला तुम्ही ते गुजराती मारवाडी परप्रांतीय केला तर त्यांच्यावर का ना केसेस केल्या? मग बरोबर आमच्यावर का केसेस केल्या? तेव्हा त्यांना पण केसेस करायच्या. आम्ही त्याही सांगितलं ना तर आमच्यावर मग त्यांच्यावर पण केसेस करा. पण हा काका मराठी आणि मराठीचा वाद आहे जो वाढण्यास कोण कारणीभूत आहे किंवा काय महत्वाचं आहे तुम्हाला काय वाटतं? काय नाही, फडणवीसच याला कारणीभूत आहेत, प्रश्नच नाही. त्याच्याबद्दल काय वादच नाही ना. फडणवीसच त्यांच्यावर. आणि बाहेरचे लोक येऊन जे आपल्याकडे राहतात, आता जसं की फॉर एक्झाम्पल परवाच एकनाथ शिंदेनी काय माझं काय म्हणणं आहे, परमिट तुम्ही सिस्टम करा, ते इकडे येतील, ते परमिट सिस्टम करा ना. इथे जे आहे जन्मले ते आता याच्यासारखे इथे जन्म झालाय तर त्यांची गोष्ट वेगळी आहे. तुम्ही तिकडनं येणार
आणि सांगणार इथे पण मतदान करणार तिथे पण मतदान करणार. बरोबर. हे तुम्ही करा ना, याच्यावरती काही तोडगा काढा ना. हा परवाच आता एकनाथ शिंदेनी जय गुजरातचा नारा दिला, ते कितपत योग्य वाटतं तुम्हाला? आता हे त्या विचार झालं काय की ते योग्य वाटतं का कोणाला? बरोबर. योग्य वाटेल का? तुम्ही सांगा. तुम्ही ते जाऊन गुजरात नाही सांगा ना जय महाराष्ट्र. हा तेव्हा ते बोलणार नाहीत. हा आणि तुम्ही सांगतायत बाळासाहेबांची आम्ही विचाराची आहेत. हा हे बाळासाहेबांना पटलं असतं का आता? हा नसतं पटलं. आणि गुजराती समुदाय समोर होता म्हणून मी जय महाराष्ट्र बोललो. अरे आणि तुम्ही तर सांगताय आम्ही बाळासाहेबांची आहेत. बरं, शेवटचा प्रश्न विचारते काका, की कुठेतरी मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीचं जतन करण्यासाठी किंवा जपण्यासाठी आपल्याला असे मोर्चे काढणं गरजेचं आहे का? तुम्हाला असं वाटतंय का आत्ताच्या राजकारण पाहता? मोर्चे काढण्याचं गरजेचं नाही. हे असे वागले तर आम्हाला मोर्चे काढायला लागतील. मोर्चे काढणं हा अधिकारच आहे प्रत्येकाचा. अत्याचार झाले तर आम्ही हे करणारच ना. अन्याय झाला आमच्यावरती तर आम्ही मोर्चे काढणारच. आता त्यांना काय इथे मोर्चे काढायची गरज होती का परप्रांतीयांना? आता का त्याचं दाखवलं गेलं, मी बघितलं परप्रांतीय पण त्याच्यामध्ये होते आता सपोर्ट करायला. एक तर मुसलमान व्यक्ती पण आली आणि ती पण सांगत होती इथे आहे तर मराठी बोला, मराठी शिकायलाच पाहिजे. तुम्ही तिकडे जाऊन तो मुसलमान बोलला अरबात जाऊन तुम्ही 2-2 महिन्यात तुम्ही तिथे अरबी भाषा शिकू शकतात. तर इथे 30 वर्ष तुम्ही राहताय धंदा करताय, सध्या मला मराठी येत नाही येणार नाही आणि हे काय खपून घेणार का आम्ही? हे तर अतिशय झालं. ऍक्च्युली असं आपल्या महाराष्ट्रात चालणं तर मला योग्य नाही वाटत आहे. कारण की आपण दुसऱ्या देशात फिरायला जातो किंवा कुठे जातो, बाहेर देशी जातो, त्यांनी जर हा रूल चालू केला तर मग आपण का त्यांची भाषा बोलू शकतो का? किंवा प्रत्येक माणसाला मराठी नाही येत बाहेर आहे. आपला देश आहे, प्रत्येकाने फक्त माणूस या नात्याने राहिलं तर एकाग्रता राहील. कारण की मग हे वाद, हा सिंदूर आणि हे सगळं मग ते सगळीकडे मुसलमान हिंदूचं पण परत चालू होणार. त्यापेक्षा आपण माणूस म्हणून राहिलो तर खूप बेस्ट राहील. मराठी आणि हे भैया भाषा, हे भाषा, ती भाषा, त्यापेक्षा माणूस, तुम्ही माणूस मी माणूस व्यवस्थित राहिलं बस झालं. पण महाराज आता काय झालंय की जो ते स्वीट्सचे मालक आहेत, जे परदेशातून आपल्याकडे आलेले आहेत बाहेरच्या ह्याच्यातून, तर त्यांनी मराठी बोलण्यासाठी नकार दिला. उद्धटपणे बोलले की काय मराठी बोलायचं. आणि मनसैनिकांनी एक आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि त्यांना बेदम मारहाण केलेली आहे. मग काय कसं पाहता? कुठेतरी पहलगामचा हल्ला आहे तर आपल्या ज्या पर्यटक होते तिकडचे पर्यटकांना जात विचारून मारलं गेलंय, तर मग तोच अतिरेक इथे होतो असं वाटतंय का? की बाकीच्यांना परिणाम पडतात आपल्या भारतावरती. मग तेच आपण बंद करण्यासाठी आपण परत त्याला का हवा देतो? इथे ती हवा न देण्यापेक्षा हे सगळं बंद केलंच पाहिजे. मराठी, हिंदी, गुजराती आपण सगळे एकच. आता आपण इथे राहतोय, आता दादर एरियामध्ये आपण आहोत, गुजराती आहे, तमिळ आहे, सगळेच आपण सोबत राहतोय. जर त्यांना आपण त्यांची भाषा बोलायला लावली आणि आपली भाषा त्यांना सांगितली बोला, नाही जमणार ना आपल्याला. इथे सगळे पोटा पाण्यासाठी आलेले आहेत, कोणी भाषा म्हणून ओळखण्यासाठी आलेलंच नाहीये इथे. पण कुठेतरी त्यांनी व्यापारकरांनी पण देखील आपल्याला मोर्चा काढून आपल्या विरोधात निषेध केलेला आहे की आम्हाला असं नाही पाहिजे असं. मग त्यांचा देखील कुठेतरी चुकतंय का असं वाटतंय तुम्हाला? नाही, असं व्यापाऱ्यांचं तर काहीच चुकलेलं मला तरी नाही वाटत आहे. कारण की हे जे करतायत ना, ही सगळी पॉलिटिक्स चालली आहे, सगळी ऑलमोस्ट पॉलिटिक्स आहे. भाषेचं आणि ह्याचं काहीच नाही, फक्त सत्ता गाजवणं आणि पॉलिटिक्स करणं हेच चाललंय बस, बाकी काहीच नाही. मग कुठेतरी असं नाही वाटत का मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीचं जतन करण्यासाठी हा सगळा जो मोर्चा आहे किंवा हे सगळं जे मराठी अस्मितेसाठी लढाई आहे ती लढली जाते, असं तुम्हाला वाटत नाही? मी आहे मराठी, ऍक्च्युली माझं जात मराठी आहे, मी बोराडे आहे, लक्ष्मी बोराडे, आणि माझा नवरा आहे गुजराती. माझं लव्ह मॅरेज आहे आणि मला हे जातपातचं मी अजिबातच मानत नाही. कारण की खरंच माझा नवरा गुजराती आहे आणि मी बोराडे आहे. तर माझ्या पालकांनी 2 वर्ष तरी मला नकार दिलेला, पण आता तरी मी गुजरातांमध्ये राहते, त्यांची भाषा पण बोलते, मी मराठी पण बोलते, महाराष्ट्रात पण राहते, मी जॉब पण करते, मराठी लोकांमध्ये राहते, मी गुजराती पण बोलते, मराठी पण बोलते, मी दोन्ही संस्कृत्या वापरते ना. मग मला जर त्यांनी जर असं केलं असतं तर की तू मराठी आहेस, तू निघून जा आमच्या येतात. मला 2 मुली आहेत, आता 13 वर्ष झालेत माझ्या लग्नाला. हो, मराठी भाषा प्रत्येकाला बोलायला आली पाहिजे. कारण की ते महाराष्ट्रामध्येच राहतात आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस हा मराठीच बोलणार आणि मराठी म्हणजे आपल्या संस्कृत भाषा आहे, ती मातृभाषा आहे, ती महाराष्ट्राची पण भारताची पण. तर त्याच्याबद्दल काय आता मी एवढं काय बोलू नाही शकत. पण आपली मराठी भाषा ही महाराष्ट्रामध्ये झालीच पाहिजे, याच्यामध्ये काय वाद नाही. मराठीचं आणि अमराठी म्हणजे मराठी पाहिजेच. म्हणजे आपण महाराष्ट्रात राहतो ना, तर आपल्याला मराठी कंपल्सरी पाहिजेच.
मराठी काढून टाकायला नाही पाहिजे अजिबात. कमीत कमी 5वी पर्यंत जसं पहिलं होतं ना तसं तरी मराठी ठेवायला पाहिजे. अगदी पहिलीपासून मुलांना हिंदीची प्रेशर करतात, हे एकदम चुकीचं आहे, अगदी चुकीचं आहे. आम्ही तर त्या मताला नाहीच आहोत. मराठी हे कंपल्सरी पाहिजेच. आज काय झालंय, मीरा भाईंदर मध्ये प्रचंड मोठा मोर्चा निघालेला आहे मराठी एकीकरण समितीचा आणि त्यामुळे गदारोळ झालेला आहे, राजकारणात खळबळजनक वातावरण झालेलं आहे. तर मग हे मोर्चे निघणं गरजेचं आहे का मराठीसाठी आणि कुठेतरी हे खच्चीकरण आहे का? नाही, मोर्चे निघाले ते आता निघाले तर त्याला काय करू शकत नाही, पण मोर्चे न निघता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजे की बाबा मराठी हे राहणं खूप गरजेचंच आहे. म्हणजे त्याला विरोध करतात हे योग्य आहे, नाही असं नाही, पण मराठी कंपल्सरी राहिलीच पाहिजे महाराष्ट्रात. महाराष्ट्रात काय होतं, सगळ्यांचं मत असं आहे की मनसेकरांचं मत जास्त करून असं आहे की परप्रांतीय आपल्या महाराष्ट्रात येतात आणि 10-20 वर्ष राहतात आणि मराठी बोलायला नकार देतात. काय वाटतं याबद्दल? नाही, त्यांनी कंपल्सरी मराठी शिकलंच पाहिजे. त्यांनी कंपल्सरी मराठी तिथे महाराष्ट्रात राहायचं आहे ना तर शिकलंच पाहिजे, मराठीच बोललं पाहिजे. त्यांच्याशी आपणच प्रामुख्याने मराठी बोललं पाहिजे. त्यांना ते हिंदी ज्या वेळेला बोलतील ना त्यावेळेला त्यांना उत्तर दिलंच नाही पाहिजे. मुळात महत्वाचं म्हणजे आता आपण पाहिलं की पहलगाम हल्ला झाला होता. पहलगाम हल्ल्यामध्ये जात विचारून मारलं गेलेलं आहे पर्यटकांना आपल्या महाराष्ट्राच्या. पण मग आपण इथे कुठेतरी मग त्यांना असं लादतोय का, हा अतिरेक म्हणू शकतो का? आपण नाहीच, आपण कुठे त्यांना त्रास देतो? आपण काय मुळीच त्रास देत नाही त्यांना, उलट त्यांच्याकडनंच आपल्याला त्रास होतो. आपण कधीच त्यांना अशी चुकीची वागणूक दिलेली नाहीये. पण असं आपण बोलतो ना की मराठी बोललंच पाहिजे, मराठी आलंच पाहिजे. भाषेवरनं मराठी बोललं पाहिजे, पण इतर वागणूक आपण खराब देत नाहीये. मराठी भाषा बोललीच पाहिजे. भाषेचा हा अतिरेक वाटतो? नाही, मुळीच नाही, मुळीच नाही. योग्य आहे, मराठी भाषा ही महाराष्ट्रात बोललीच पाहिजे आणि कंपल्सरी राहिलीच पाहिजे. मराठींना पहिला न्याय मिळवून द्या. मराठी भाषाच महाराष्ट्राची प्रमुख भाषा आहे आणि हे सर्व तुम्ही पहिलं शाळेपासून सुरू करा. मग ती इंग्लिश मिडियम असो, मराठी मिडियम, कोणताही व्हर्नॅक्युलर, पण शाळेपासून सुरू करा मराठी बोलायला. आणि जे काही मराठी बोलतायत ना ते एकदम अशुद्ध आहे, तर काही करून तुम्ही मराठीला वाचवलंच पाहिजे महाराष्ट्रात. तर राज ठाकरे आणि सध्या उद्धव ठाकरे बरोबर करतायत, पण ते जे काही हिंसक वृत्ती आहे तो पार्ट बाजूला ठेवून अहिंसेने काम करावं. आज कुठेतरी आपल्याला तीच वृत्ती पाहायला मिळाली, जसं की मीरा भाईंदर मध्ये मोठं आंदोलन झालेलं आहे, आंदोलन करताना उचलून नेलेलं आहे आणि चुकीचं आहे. हिंसक वृत्तीने करू नका, जे काही करायचं असेल ते अहिंसेने करा. पण कुठेतरी तुम्हाला असं नाही वाटत आहे का की आपण जसं पहलगाम हल्ल्यामध्ये आपल्या अतिरेकी होत्या, म्हणजे अतिरेक्यांनी आपल्या पर्यटकांवरती जात विचारून गोळी ठोकली, जात विचारून मारलं गेलं, तर मग आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये परप्रांतीयांना असं अगदी चुकीचं आहे. आपण मराठी जरी लागतोय तुम्ही प्रेमाने सद्भावनेने हे काम करा. पण मग महाराष्ट्रात राहून माहिती आहे मला, शिकलेलं मी, माझा जन्म इथे झालाय मुंबईला. पण मग मराठी आणि अमराठीचा वाद सध्या सुरू आहे. नॉन महाराष्ट्रीयन म्हणून तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्रात मराठी बोलली पाहिजे? 100% म्हणजे बोलायला पाहिजे मराठी. मला मराठी माहिती आहे, मला लिहायला येते, बोलायला येते, म्हणजे हे ना बोलते मी, सगळं बोलावं. म्हणजे मराठीला प्रेम करा. तुम्ही कुठे आहे? महाराष्ट्राला आहे, बरोबर ना? महाराष्ट्र पण मुंबईला. मराठीला प्रेम करा, बोला. आज कुठेतरी मीरा भाईंदरला मराठी आणि अमराठीच्या वादामुळे मोठं आंदोलन झालेलं आहे, मोर्चा निघण्यात आलेला आहे आणि त्या मोर्चाचं इतकं भयानक स्वरूप होतं की तिथल्या कार्यकर्त्यांना आंदोलन करताना उचलून डायरेक्ट घेऊन गेले पोलीस आणि पोलिसांनी पण त्या मोर्चाला नकार दिलाय. तर कुठेतरी हे चुकीचं आहे, तुम्हाला असं वाटतं का? एकदम चुकीचं आहे हो, एकदम चुकीचं आहे ते. असं नाही करायला पाहिजे. परवानगी पण नाही दिलंय. उगाच बघितलं मी आत्ता मोबाईलला बघत होता. एकदम म्हणजे लेडीजला हात खेचून, म्हणजे लेडीज पोलीसच आहे, असं नाही की लेडीज पोलीसच आहे. हात खेचून ते ढकला ते काय पद्धत नाही ना, म्हणजे प्रेमाने करायला पाहिजे काहीतरी. पण मग असं नाही वाटत आहे का कुठेतरी पहलगाम हल्ला झाला, तर पहलगाम हल्ल्यामध्ये आपण पाहिलंय की जात विचारून गोळी मारली गेलेली आहे, ठीक आहे, तर मग आपण महाराष्ट्रामध्ये असलेल्या परप्रांतीयांना किंवा लोकांना जे इथे राहायला आलेत, शिक्षणासाठी आलेत, त्यांना मराठीचा अतिरेक करतो असं नाही वाटत? मी काय बोलतो, आपल्याला महाराष्ट्र ते पण मुंबई एक असं शहर आहे, सिटी आहे की ती कॉस्मोपॉलिटन सिटी म्हणतात. कॉस्मोपॉलिटन म्हणजे सगळं, म्हणजे साऊथ इंडियन, नॉर्थ इंडियन, म्हणजे यूपी, बिहार,
कलकत्ता, तमिळनाडू, चेन्नई, केरला सगळं येते. म्हणजे मग त्रास कशाला तुम्हाला? मराठी बोलायला पाहिजे. तुम्ही शिकवा नाही तर. हा, आम्ही फोर्स कुठे करतो तुम्हाला? फोर्स केलं का कोणाला? नाही ना. मग कशाला तुम्हाला वाद? सध्या महाराष्ट्रामध्ये मराठी आणि अमराठीचा जो वाद सुरू आहे, तुम्हाला काय वाटतं त्यावरती? काय बोलणार आता? काय बोलू शकत नाही बाबा त्यांच्यामध्ये. आम्ही मीडियम लोक, आम्ही काहीच बोलू शकत नाही ताई. पण मग कुठेतरी परप्रांतीय आपल्या महाराष्ट्रात राहतात 20-30 वर्ष आणि मराठी बोलण्यासाठी नकार देतात. तर मग राग येतो. मराठी आलंच पाहिजे सगळ्यांना, आहे ना. आपण कसं त्यांचं शिकतो त्यांनी पण आपलं शिकलं पाहिजे मराठी. आपल्याला मराठी भाषेचा गर्व आहे, मग आपली मातृभाषा आहे ती. आणि आज काय झालंय तर एकंदरीत मीरा भाईंदर मध्ये याच मुद्द्यावरून मराठी अस्मिता वाचवण्यासाठी किंवा मराठी भाषा वाचवण्यासाठी मोर्चा निघण्यात येणार होता आणि मोर्चा निघाला, पण पोलिसांनी आंदोलन करताना आणि कार्यकर्त्यांना उचलून नेलं डायरेक्ट. हा, चुकीच येते. कुठेतरी मराठी भाषेचा अतिरेक होतो असं वाटतं ना. अतिरिक्त नाही होतं, पण आपली मातृभाषा आहे ती, अभिमान आहे ना आपल्या भाषेचा. अतिरिक्त नाही होत आहे. विचारते तुम्हाला, कारण पहलगामचा जो हल्ला झालेला तर त्या लोकांनी काय केलं की आपल्या महाराष्ट्रीय पर्यटकांना गोळी झाडली, ते पण जात विचारून. तर मग आपण इकडचे परप्रांतीय येतात त्यांना आपण मराठी येतं का म्हणून हा अतिरेक करत नाही का? ते तर आहेच. मग तेच बोलूया, चुकीचं झालं ते. पण असं नाही करावं, जबरदस्ती करू नये एखाद्याला. काय बोलत होता तुम्ही? आम्ही वर्षानुवर्ष इथे 40 वर्ष धंदा करतोय, पण आम्हाला मराठी माणसांना धंदा लावायला देत नाही. आम्हाला खूप त्रास आहे बीएमसी आणि पोलिसांचा. आम्ही बायका असून सुद्धा आम्ही धावतो पडतो. आम्ही खाणार काय? आमची घरची परिस्थिती पण बरोबर नाहीये. मग आम्ही खाणार काय? आमची मुलं शिकणार काय? तो पण प्रश्न आहे ना. आपली पाहिजे मराठी आपलीच भाषा. पाहिजे मॅडम. आपली मराठी संस्कृती म्हणजे आपली भाषा सगळ्यांना कळायलाच पाहिजे. आणि मुंबईमध्ये राहायचं बोललं तर मराठी तर यायलाच पाहिजे मॅडम. तो चाललंय ते बरोबर आहे, ते जे चाललंय. आणि दोन्ही भाऊ एकत्र झाले ते पण खूप छान वाटलं बघून. हे पहिला व्हायला पाहिजे होतं, पण आता झालं ते पण छान वाटलं. पण ते जे काही करतायत ते बरंच आहे म्हणजे. पण आणि आम्हाला पण आता थोडा त्रास चालू आहे आता, म्हणजे वाद सुरू आहे त्याच्यावरनं तर नाहीये. पण आम्ही आता 40 वर्ष मॅडम, म्हणजे माझे वडील, त्यांचं लग्न पण नव्हतं झालेलं तेव्हापासून ते येते धंदा करतायत. पण आज 40 वर्षापासून तर ते मध्ये सांगितलेलं का वॉर आहे, हे आहे, त्याच्यावरनं सांगितलं बसू नका. आता आमचं हातावरचं पोट आहे, ह्याच्यावरचं आमचं शाळेचं मुलांचं शिक्षण, आमचं पोट कसं भरायचं ह्याचंच आता टेन्शन लागलंय. की आता 4-5 दिवस झाले आम्हाला पण पळवत आहे, पण हे कशावरनं चाललंय ते नाही माहिती. जो तो येतो वेगवेगळी कारणं सांगतो, पण आता ह्यातलं काय खरं कारण कोण सांगतच नाहीये. पण आता ह्याला कळत नाही का आता ह्याला कशा कारणाने बसायला देत नाहीये. कुठेतरी नाही, सगळीकडे चाललंय. जे चाललंय ते चांगल्यासाठी, कारण आपल्या मराठी लोकांचे धंदे म्हणजे मराठी माणूस धंद्यासाठी आता कमीच झाले. बाहेरची लोक म्हणजे रोहिंग्या मुसलमान आलेत हे वगैरे दादरला. इथल्यापेक्षा इथे तर असं कोण नाही, 1-2 असतील जास्त, म्हणून दादरलाच आहे. जे काही चाललंय ते चांगलंच आहे, पण ह्याच्यामुळे आम्हाला पण त्याचे परिणाम भोगावे लागतात. कुठेतरी परप्रांतीय महाराष्ट्रात येतात आणि मराठी नाही बोलायची म्हणून असं नकार देतात किंवा मराठी बोलणार नाही, आणि त्यामुळे मग मनसैनिक आहेत जे आक्रमक झालेले आहेत आणि मग मोर्चा सगळं निघालेलं आहे, हे राजकारण तापलेलं आहे. मग मराठी बोलताच आलं पाहिजे का परप्रांतीयांना? महाराष्ट्रात राहतात तर मराठी तर यायलाच पाहिजे ना मॅडम. जर आपण हिंदीमध्ये बोलू शकतो तर त्यांना पण मराठी यायलाच पाहिजे ना. आणि ती लोक इकडे राहून 20-30 वर्ष बोलायचं जाऊ द्या, व्यापारही करतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये राहून बाहेरून येऊन धंदे पाणी करतात. मग त्यांना मराठी तर यायलाच पाहिजे थोडी. आणि भरपूर जण आहे इथे त्यांना येतं आणि त्यांना ओळखू पण नाही शकत की तो भैया माणूस आहे म्हणून, पण तो मराठी पण चांगल्या पद्धतीने बोलतात. म्हणजे ते पहिल्यापासून, म्हणजे आमच्या वडिलापासून आम्ही बघितलंय, त्या लोकांना मी बघते, त्या लोकांना मराठी चांगली बोलतात. पण आता जे आलेत म्हणजे आम्ही पण असे आहेत, म्हणजे आम्ही पण ते आम्हाला हिंदीमध्ये असेल तरी आम्ही मराठीमध्ये बोलून ते पण मराठीच उत्तर करतात. कुठेतरी मराठी संस्कृतीचं आणि मराठी भाषेचं जतन करण्याची गरज आहे का वाटतं? ना, आहेच. आणि हे पिढीन चालायलाच पाहिजे आणि आपण मुलांना पण कळायला हवं. मग प्रत्येक वेळेस मोर्चेच निघाले पाहिजे? नाही, असं काही मत नाहीये का मोर्चेत, कारण मोर्चे निघाले मॅडम सगळ्यांना त्रास होतो, एकालाच नाही सगळ्यांनाच त्रास होतोय. मोर्चामुळे धंदे पण बंद करायला लावतात, मग त्याचा परिणाम होतो. कसं दिवसभरात जेवढं कमवलं ना ते संध्याकाळी म्हणजे ह्याच्यावरच आहे सगळं, इथेच कमवायचं आणि हेच जेवून घरी त्याच्यावरच बनणार. पोरांना द्या, सगळं शाळेचं बघा, ट्युशन फीस बघा, सगळं बघा. आता एखाद्याचं असं नाही का सगळ्यांचेच घर म्हणजे कोण कोण भाड्याने पण राहतोय, भाडं भरणं हे ते सगळं म्हणजे सगळं ह्याच्यावरच आहे मॅडम.
याचा पण आम्हाला त्रास चालू आहे. आता ते कधी बंद होईल ते नाही माहिती. तर या होत्या कुठेतरी मराठी आणि अमराठीच्या वादामध्ये मराठी माणसाचं खच्चीकरण झालेलं आहे आणि मराठी माणसाच्या प्रतिक्रिया होत्या. तर त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करून दाखवल्या. एकंदरीत तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला, तुमचं काय मत आहे यावरती? मराठी अमराठी वाद जो नितांतर सुरू आहे तो कुठेतरी बंद झाला पाहिजे का? किंवा मराठी पहलगाम हल्ल्यामध्ये जसं की मी त्यांना प्रश्न विचारला की पहलगाम हल्ल्यामध्ये कुठेतरी जात विचारून मारलं जात होतं, तसंच महाराष्ट्रामध्ये आपण त्यांना मराठी भाषा बोलायला लावून कुठेतरी अतिरेक करतोय का? किंवा या सगळ्या संदर्भात तुमची काय मतं आहेत प्लीज आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आमच्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तुर्तास मी इथेच थांबते. पाहत रहा माय महानगर लाईव्ह.